तर नमस्कार मित्रांनो, तर मी आहे श्रावणी. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली होती माझ्या डोकेदुखीपासून आणि तेही एवढं दुखत होतं भयानक, की आता तुम्हाला काय सांगू. तरी काय मग एक गोळी खाल्ली आणि घेतले पटपट कामं उरकून. कारण की आपल्या घरची कामं करायला तर दुसरं कोणी येणार नव्हतं. घरचे सगळे आपापल्या कामावर निघून गेले होते आणि मग राहिली होती घरी मी. तर म्हटलं चला आपण पटपट एकदा कामं उरकून घेतले, की आपण मस्त आराम करायला निवांत. तर घर आवरून घेतलं. घर आवरून घेतल्यानंतर मग ते तिथला पसारा वगैरे आवरून घेतला आणि तो पसारा तर रोजही आवरला ना तरी जशाच्या तसाच होते. त्याला कितीही आवरा तरी तो काही चांगला होतच नाही. तिथं जशा तसा. तर मग पसारा आवरल्यानंतर मारला झाडू, कारण की घरात कितीही गैडा राहिला तरी आपल्याला घर तर आवराच लागते. कारण की घर जर आपण स्वच्छ ठेवलं नाही तर मग कोण ठेवणार? आणि सगळं काही तर टेम्परवारी, पण झाडून काढल्यानंतर हे केस निघणं हे आहे सगळ्यात परमनंट. तर मग काय तुम्ही म्हणसाल, "हे झाड कोण घरात आहे?" तर हे झाड काही आपल्या घरचं आहे नाही, ते आहे बाजूच्या घरचं. तर ते काय म्हणतात, स्वतःचं असतं तर आपण त्याला उन्हात ठेवलं असतं, पण ते नाही का दुसऱ्याच्या घरचं आहे म्हणून त्याला घरात ठेवलेलं आहे. कारण की ते बाहेर होतं तेव्हा त्याला एवढी ऊन लागत होती, ते डायरेक्ट ते चिमून गेलं होतं आणि आता ते मस्त टवटवीत, आता त्याला फुलं वगैरे येतात. मग अशा प्रकारे गोष्टी करत-करत तुमच्यासोबत म्हटलं कामं होत राहते. नंतर पहिले मस्त गरम-गरम बेसन बनवून घेतलं. बेसन आणि पोळी म्हटलं, पहिले पेट पूजा, फिर काम दूजा. डोकं आणि सर्दी तर एवढी सोबत झाली होती, ती डायरेक्ट जाळ आणि धूर सोबतच. आता काय सांगा तुम्हाला एक कंडिशन. तर मग मस्त गरम-गरम पोळी आणि बेसन घेतलं जेवून आणि मग घेतले भांडे घासून. भांडे घासल्यावर नाही का आईची एवढी आठवण येत होती का बा आपलं एवढं डोकं दुखून राहिलं तरी आपण कामं करू राहिलो. तर कधी या या कामाचा तर कधी फॉर्म भरला नव्हता आणि हे कामं अशी आहे का ते कितीही करा तरी आपण काही त्याच्यात पास होत नाही. तर तुम्हाला असं वाटत असेल का ते बॉडी लोशनची बॉटल इथं काय साठी आहे भांड्याजवळ? तर असं काही नाही आहे. ते भांडे घासायची बॉटल नाही आहे. ते आहे ते बॉडी लोशनची बॉटल आहे तुमच्या म्हणण्यानुसार, पण त्यात नाही का भांडे घासायचं लिक्विड आहे. तर हे मी ना रिकामी कामं केले होते. ते कॅन्डलचे फुलं बनवून पाहिले होते. तर असंच म्हटलं काहीतरी रिकामी कामं करत राहा. अशा प्रकारे आपण मस्त कपडे-गिपडे वाळत टाकून घेतलेले आहे. सगळ्या पोरी आईच्या घरी एवढ्या आळशी असतात, पण नवऱ्याच्या घरी गेल्यावर नाही का बरोबर एकदम लाईनवर येतात. जशी की मी पहिली एवढी आळशी होती, आता तर दुखणं-सुखणं काही असं तरी मस्त आपलं काम करायचं. पहिले कामं करून घ्यायची, गोळी घ्यायची, मग निवांत आराम करायचा. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ संपलेला आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जाता-जाता प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि Instagram चॅनललाही फॉलो करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.